हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 14 आपण स्टार्ट करत आहोत, जे आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सायन्सच्या सगळ्या चॅप्टर वाईज व्हिडिओ जे त्याचे पाहू शकाल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 14 एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. लेट्स रिकॉल. आता मग काही प्रश्न जे आहेत मित्रांनो, ते तुमच्या मागच्या अभ्यासक्रमावर असतात, ते त्याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकाल. बघूया. हाऊ मेनी डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर, नेम देम. आता ज्या स्टेट आहेत, वी नो दॅट देर आर 3 स्टेट्स, नाही का? त्या कोणकोणत्या आहेत? तर सॉलिड आहे, लिक्विड आहे अँड थर्ड वन इज गॅसियस स्टेट्स. त्याचे मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा माहीत आहेत. व्हॉट ब्रिंग्स अबाउट द चेंज ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. मित्रांनो, हे सगळे उत्तर तुम्ही 8वीमध्ये 6वीमध्ये शोधलेले असतील किंवा तुम्हाला येत असतील. नेमकं काय हीट दिली तर मित्रांनो त्याची जी अवस्था आहे, त्याची जी स्टेट जी आहे ती चेंज होऊ शकते, हे तुम्ही शिकलात, नाही का? आणि प्रत्येक मॅटरला काही ना काही प्रॉपर्टी जी आहे ती असतेच. पाणी आहे जे लिक्विड फॉर्ममध्ये, नाही का, त्याच्या बॉइलिंग पॉईंट हे तुम्ही शिकलेत सगळं. त्याचप्रमाणे त्याचा सॉलिड असेल तर तो त्याला एक प्रकारचा शेप असतो, हे तुम्ही शिकला आहे. गॅसेस असेल त्याला शेप नसणार आहे, वॉल्यूम नसणार आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. डू ऑल सबस्टन्स हॅव द सेम प्रॉपर्टीज? तर ऑब्व्हियसली नॉट. मित्रांनो, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या वेगवेगळ्या असतात, डिफरंट असतात. ओके. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीजनुसार त्याचं वर्गीकरण करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ती वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या वापरून त्याचं क्लासिफिकेशन जे तुम्ही सर्च करू शकाल. वॉटर जर बघितलं मित्रांनो, वॉटर वी नो दॅट वॉटर इज इन लिक्विड फॉर्ममध्ये असतं. थर्माकोल जो आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये. या पद्धतीने आता कोणती प्रॉपर्टी यूज करणार त्यानुसार तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन जे ते सहजपणे करू शकाल. ओके. पुढे बघूया मित्रांनो. व्हॉट आर ऑब्जेक्ट्स मेड ऑफ. आता मित्रांनो, हा ऑब्जेक्ट जो आहे तो नेमका कशापासून बनला आहे? तर ऑब्व्हियसली इट इज मेड फ्रॉम मॅटर, असं आपल्याला म्हणता येईल. मग याचं उत्तर आपण तुम्ही असंच लिहिणार, ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ मॅटर किंवा मग सबस्टन्ससुद्धा आपण त्याला म्हणतो मित्रांनो. व्हॉट आर दीज आर्टिकल्स ऑफ एव्हरीडे यूज मेड ऑफ. आता यामध्ये काही आर्टिकल्स आपल्याला दिलेली आहेत. ती मित्रांनो ती कशी तयार झाली ते आपल्याला सांगता येईल. इथे पहिलं आर्टिकल दिलं आहे इलेक्ट्रिक वायर. ओके. आता इलेक्ट्रिक वायर मित्रांनो ही कशापासून तयार होते? तर वी नो दॅट ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल किंवा फेरस असेल, यापासून शक्यतो तर ॲल्युमिनियम आणि कॉपरपासूनच मित्रांनो वायर जी ती तयार केली जाते, नाही का? विचार मेटल. त्याचप्रमाणे मित्रांनो या किचनमधली जी भांडी असतात, नाही का, ती कशापासून तयार केली असतात? ऑब्व्हियसली ॲल्युमिनियम, कॉपरपासूनच ती सुद्धा तयार होतात. त्याचप्रमाणे नेल्स आहेत म्हणजेच खिळे मित्रांनो, हे सुद्धा आयरनपासून जे आहेत ते तयार होतात, आपल्याला सांगता येईल. टेबल्स अँड चेअर जर बघितल्या तर या मित्रांनो लाकडापासून सुद्धा म्हणजे वूडपासून सुद्धा तयार होतात, प्लॅस्टिक्सपासून सुद्धा तयार होतात आणि मेटलपासून सुद्धा आता तयार करू शकतो आपण, नाही का, किंवा तयार केल्या जातात पूर्वीपासून सुद्धा. विंडो पॅन्स. आता मित्रांनो विंडो पॅन्स म्हणजे थोडक्यात आपल्याला ग्लासपासून तयार होतात, नाही काय, काचेपासून जे आहेत ते तयार होतात, ते आपल्याला सांगता येईल. ओके. पुढे आहे सॉईल. सॉईल जर बघितलं मित्रांनो तर अनेक त्याच्यामध्ये घटक आहेत की त्यापासून ते किंवा मोठे दगड आहेत त्यापासून किंवा खडकांपासून जी मित्रांनो सॉईल जी ती तयार होते. सॉल्ट आहे. सॉल्ट मीन्स आपल्याला मीठ सांगता येईल. सोडियम क्लोराईड, सोडियम किंवा क्लोरीन. शुगर जे आहे मित्रांनो लक्षात ठेवा, CHO कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजनपासून शुगर जी आहे ही तयार होते मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर जे आहे ते लिहिता येईल. पुढे आता बघूया मॅटर. मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाय द स्पेस. म्हणजे थोडक्यात काय, जी जागा व्यापतो, एखादा मॅटर जागा व्यापतो असं आपण म्हणतो, नाही का, त्यालाच आपण मॅटर म्हणतो मित्रांनो. जो पदार्थ जागा व्यापतो म्हणजे ते थोडक्यात आपल्याला मॅटर असं म्हणता येईल. एखादा ग्लास भरलेला आहे, तुम्ही टेबलावर ठेवला, त्याने काय केली, त्या टेबलावरची जागा जी ती व्यापली, त्याने ती काय केली, कंझ्युम केली, वापरली, म्हणजेच ग्लास आपण काय आहे, मॅटर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या ग्लासामध्ये पाणी असेल, ते टेबलावर तुम्ही सांडलं, त्या पाण्याने सुद्धा काही जागा व्यापली, नाही का, पसरल्यानंतर तो प्रबळ पदार्थ आहे, पसरल्यानंतर त्याने सुद्धा जागा व्यापली, मग तो सुद्धा काय झाला, तो सुद्धा झाला मॅटर. हे लक्षात असू द्या. पुढे बघूया. वी से दॅट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ सर्टेन सबस्टन्स. द टर्म मॅटर इज ऑल्सो यूज ॲज ए सिनोनिम ऑफ सबस्टन्स.
मित्रांनो, इन अ सायंटिफिक लँग्वेज हाऊ एव्हर अ सिंगल टर्म यूज फॉर अ सिंगल कन्सेप्ट. मग मित्रांनो, या सायंटिफिक भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणणार, मग म्हणणार त्याला मॅटर असे म्हणणार, नाही का. ओके, पुढे बघूया. टेक अ पीस ऑफ चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इंटू स्मॉलर पीसेस, व्हॉट विल हॅपन. मित्रांनो, काय होणार आहे जर आपण त्याचे चॉकचे लहान लहान तुकडे केले, चॉक डिवायडेड इंटू स्मॉल पीसेस, नाही का, लहान लहान तुकडे होतील. और पावडर किंवा भुकटी तयार होईल ना त्याची, पांढरी भुकटी. तुम्ही चॉक पाहिला आहे, त्याचं समजा बारीक बारीक तुकडे केलं तर काय होणार आहे, तर जास्तच बारीक केलं तर काय होईल, तर त्याची बारीक पावडर किंवा भुकटी जी आहे ती तयार झालेली आपल्याला दिसेल. ओके, या प्रश्नावरती मित्रांनो पुढचं स्पष्टीकरण दिलेलं असतं, त्यामुळे हे प्रश्नही महत्त्वाचे असतात. वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ हँकरचिप, व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन क्लोथ ऑफ द हँकरशिप. म्हणजे मित्रांनो, इंक माहिती आहे तुम्हाला, नाही का, शाई आपण मराठीमध्ये म्हणतो त्या, ती जर समजा हँकरचिपवर पडली तर काय होणार, हँकरचिप ॲब्सॉर्ब्स इंक, नाही का, ॲब्सॉर्ब करून घेते ती इंकला. त्यामुळे काय होतं, स्पॉट ऑफ इंक सीन ऑन द हँकरचिप. त्यामुळे तो स्पॉट जो आहे, तो डाग जो आहे तो तिथे आपल्याला पडलेला दिसतो, तो निळ्या रंगाचा, ज्या कलरची शाई असेल त्या पद्धतीने. ओके, व्हॉट हॅपन्स वेन द लीड ऑफ बॉटल ऑफ परफ्यूम इज ओपन. मित्रांनो, परफ्यूमची अत्तरची बाटली असते, माहिती आहे तुम्हाला, नाही का, तर काय होणार आहे, ती उघडल्यानंतर फ्रॅग्रन्स ऑफ परफ्यूम स्प्रेड इज एव्हरीवेअर. रूममध्ये जर बघितलं तुम्ही, उघडली तर सर्वत्र त्याचा वास जो आहे तो पसरतो. इव्हन अगरबत्ती लावल्यानंतर सुद्धा मित्रांनो हा जो फ्रॅग्रन्स आहे हा काय होतो, हा सगळीकडे स्प्रेड झालेला आपल्याला दिसून येतो, रूममध्ये स्प्रेड झालेला आपल्याला दिसून येतो. मग यावरनं मित्रांनो काय आपल्याला समजतं बघा, इट इज द मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज. आता मित्रांनो, मॅटर जो आहे हा तिन्ही स्टेट्समध्ये आहे, सॉलिडमध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे, त्याचप्रमाणे तो गॅसेस स्टेटमध्ये सुद्धा आहे. आणि मग मित्रांनो, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तेच रिस्पॉन्सिबल असतात, त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग त्याच्यापासून मित्रांनो, इव्हन दाऊ दे आर डिवायडेड इंटू स्मॉल पार्टिकल्स, देअर प्रॉपर्टीज ड्यू टू द मॅटर प्रेझेंट इन देम रिमेन द सेम. आता जो खडू आहे मित्रांनो, तो खडूचं आपल्याला बघितलं होतं आपण, पीस त्या छोटे छोटे केले, पावडर जरी तयार केली तरी त्याची प्रॉपर्टी काय, तो व्हाईट आहे, तर तो मित्रांनो शेवटपर्यंत व्हाईटच राहणार आहे, नाही का. जिथे आपल्याला परफ्यूमची बॉटल आहे मित्रांनो, ती काही परफ्यूम जर आपण हवेत गेला तर त्या छोटे छोटे पार्टिकल त्याचे तयार होतात, पण प्रत्येक पार्टिकलची प्रॉपर्टी तीच आहे, काय, तर वेगळ्या प्रकारचा फ्रॅग्रन्स जो आहे, वास जो आहे तो हवेत सोडणे. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे कितीही लहान आपण बारीक तुकडे केले, लहान कण बनवले, तरी त्यामध्ये असलेले गुणधर्म जे आहेत, प्रॉपर्टीज जे आहेत त्या तेच असतात, नाही का. जसं आपण बघितलं, चॉक जो आहे तो व्हाईट कलरचा आहे, त्याचप्रमाणे इंकचा जो कलर होता तो काय होता, ब्ल्यू होता. त्याचप्रमाणे अत्राचा फ्रॅग्रन्स जो आहे किंवा ज्याला आपण परफ्यूम म्हणतो त्याचा सुद्धा वास जो आहे, हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या द्रव्यापासून ज्या बनल्या आहेत, ज्या मॅटरपासून बनल्या आहेत त्याच्याच त्या असतात, हे याच्यावरून आपल्याला कळतं. ओके, पुढे बघूया. इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी थिंग इन अवर सराउंडिंग, वी टच देम, वी स्टडीड देअर प्रॉपर्टीज. आर ऑल दीज थिंग्स मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ मॅटर और फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. आता मित्रांनो, आता आपल्या आजूबाजूला अवतीभोवती अनेक प्रकारच्या आपण वस्तू पाहतो, त्यांना आपण स्पर्श करतो, त्यांच्या प्रॉपर्टी आपण स्टडी करतो. मग या सर्व ज्या वस्तू आहेत या एकाच प्रकारच्या मॅटरपासून आहेत का, तर ऑब्व्हियसली नॉट, नाही का. त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंमध्ये एकाच प्रकारचे सुद्धा असू शकतात किंवा अनेक प्रकारचे सुद्धा मॅटर जे आहेत ते असू शकतात, असं आपल्याला म्हणता येईल. पुढे बघूया. क्लासिफाय द फॉलोइंग अकॉर्डिंग टू देअर नेचर ऑफ मॅटर इन देम, वेदर इट इज मेड फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर ऑर फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. आता इथे बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन जे ते आपल्याला करायचं आहे, ते आपण करणार आहोत. ते आपण मित्रांनो बघूया त्या नेमक्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत. आधी आपण ते कोणत्या स्टेटमध्ये ते पण आपण बघणार आहोत. फर्स्ट, इथे जर बघितलं मित्रांनो, इनग्रेव्ड आयडॉल. आता मित्रांनो, म्हणजे थोडक्यात ही मूर्ती आपल्याला म्हणता येईल, नाही का. ही जी मूर्ती आहे, कोरीव मूर्ती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, आता ही कोणत्या स्टेटमध्ये असणार, ऑब्व्हियसली मित्रांनो ती सॉलिड असणार, हे तुम्ही जाणताच. गोल्ड सॉलिड आहे, मिल्क लिक्विड आहे, वॉटरसुद्धा लिक्विड आहे, प्लांक म्हणजे फळी किंवा फळा म्हणूया त्याला, तो सुद्धा काय मित्रांनो सॉलिड आहे. कॉन्क्रीटसुद्धा सॉलिड आहे, सॉल्ट सॉलिड आहे, सॉईल सॉलिड आहे, कोल सॉलिड आहे, स्मोक जो आहे तो गॅसेसमध्ये आपल्याला सांगता येईल, नाही का. शरबत इज इन लिक्विड स्टेट, कूक खिचडी मित्रांनो सॉलिड स्टेटमध्ये, आणि स्टीम जी आहे ती आहे गॅसियस स्टेटमध्ये.
अशा पद्धतीने तुम्हाला आधी त्याच्या स्टेट्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन जे ते करता येईल. स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके. आता दुसरं क्लासिफिकेशन आपल्याला असं विचारलं होतं, मेड फ्रॉम वन काइंड और किंवा एकापेक्षा जास्त काइंडपासून ते तयार झाले. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो सांगता येईल, पुन्हा आपण बघूया. आता इन्ग्रेव्ड आयडॉलचं सांगितलं तर मित्रांनो हे काय एका याच्यापासून बनलेलं नाही आहे. त्यामध्ये कलर असू शकतात, माती असू शकेल, वेगळ्या प्रकारचा प्लॅस्टर ऑफ पॅरिस असू शकेल, वॉटर असू शकेल. त्यामुळे ते आपल्याला सांगता येईल मेड फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. ओके. गोल्ड मित्रांनो, मात्र गोल्डमध्ये मित्रांनो गोल्ड व्यतिरिक्त काही नसतं, म्हणजे फक्त एकापासूनच तयार झालेलं आहे. मिल्क. आता मित्रांनो मिल्कमध्ये जर बघितलं तर मिल्कमध्ये सुद्धा वॉटर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल शुगर पण असते नॅचरली, ॲक्च्युली ग्लुकोज असतं. त्याचप्रमाणे मित्रांनो दूध जे आहे त्याच्यामध्ये अजून दुसरे घटक असतात. त्यामुळे मिल्क जे आहे हे आपल्याला सांगता येईल मेड फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. ओके. वॉटरमध्ये आपल्याला मित्रांनो फक्त वॉटर आणि वॉटरच असतं. प्लांट फळा आहे तो फक्त एकच असणार आहे. कॉन्क्रीटमध्ये मित्रांनो काय असणार आहे, सिमेंट असणार आहे, रेतू असणार आहे, वॉटर असणार आहे. त्यामुळे हे जे आहे एकापेक्षा जास्त मॅटरपासून तयार झाले. सॉल्ट एकच असणार आहे. सॉईलमध्ये सुद्धा मित्रांनो एकापेक्षा जास्त असतील. कोल मात्र मित्रांनो कोलमध्ये कोलच असणार, फक्त कोळशामध्ये फक्त कोळसा असणार आहे, इतर दुसरा घटक नसणार आहे त्याच्यामध्ये. स्मोकमध्ये मित्रांनो एकापेक्षा जास्त मॅटर असू शकतात. शरबतमध्ये सुद्धा मित्रांनो एकापेक्षा जास्त असू शकणार. माहिती आहे आपल्याला शरबतमध्ये काय असतं, लेमन असतो, शुगर असते, सॉल्ट असते, वॉटर असतं, नाही का. खूप खिचडीमध्ये सुद्धा आपण माहिती वेगवेगळ्या प्रकारचे डाळी टाकतो, चावल टाकतो, तांदूळ टाकतो, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकतो. त्यामुळे ही सुद्धा काय वेगवेगळे काइंड ऑफ मॅटर आपल्याला सांगता येईल. ओके. स्टीमसुद्धा आपल्याला सांगता येईल मित्रांनो मेड फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर. आय होप तुम्हाला हे क्लासिफिकेशनसुद्धा करता आलं असेल किंवा समजलं असेल. पुढे बघूया. फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रीम, ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट, व्हॉट हॅपन्ड. मित्रांनो एक थोडक्यात ॲक्टिव्हिटी असं समजूया. या पद्धतीने हा एक ग्लास आहे, पूर्ण तो पाण्याने भरलेला आहे. आणि सपोज यामध्ये पूर्ण फुल भरला आहे, तो फिल केलेला आहे, आणि हा एक स्मॉल स्टोन आहे, दगड आहे, तो याच्यात टाकला तर काय होईल, काय होईल. तर मित्रांनो आपल्याला माहिती जो स्टोन आहे हा काय एक मॅटरच असणार नाही का. आणि मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाय द स्पेस. त्यामुळे हा जागा व्यापतो, इथली जागा व्यापेल. त्यामुळे पाण्याची जागा कुठे येईल मित्रांनो, पाणी बाहेर पडलेलं आपल्याला दिसून येईल, नाही का. ओके. हा एक प्रयोग झाला. दुसरं काय बघा. टेक अ बॅलन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड बिग स्टोन इन द अदर, विच पॅन गोज डाऊन. पॅन माहिती मित्रांनो तुम्हाला, या पद्धतीनं पॅन असतं बघा दुकानदाराकडे, नाही का, तराजू आपण ज्याला म्हणतो. समजा एका ठिकाणी लहान दगड ठेवला किंवा एका ठिकाणी मोठा दगड ठेवला, काय होईल मित्रांनो, तर आपल्याला असं दिसून येईल इकडचा जो भाग आहे हा काय येईल, खाली जाईल, नाही का. हे आपल्याला दिसून येतं. आता याच्यावरून आपल्याला नेमकं काय समजतं ते बघूया. Which property of matter can you tell from the above activities? Object have a mass and mass can be measured with the help of device like the common balance. मित्रांनो थोडक्यात याच्यावरून आपल्याला काय दिसतं, ऑब्जेक्ट हॅव अ मास. प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी मास आहे, काहीतरी त्याला वजन आहे आपल्याला सांगता येईल. आणि हे वजन आपण कशाने मोजतो, हे वजनसाठी आपण पॅन म्हणजे तराजूचा जो आहे मित्रांनो तो वापर करतो असं आपल्याला सांगता येईल. ओके. पुढे बघूया. ऑल्सो दे ऑक्युपाय द स्पेस. आत्ता आधीच आपण अभ्यासलं, प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे काही ना काही स्पेस जो आहे तो ऑक्युपाय करत असतो. दे ॲक्वायर्स बोथ दीज प्रॉपर्टीज फ्रॉम मॅटर दॅट दे आर मेड ऑफ. इन अदर वर्ड, मास अँड व्हॉल्यूम आर टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता मित्रांनो मॅटरच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत, तर मास अँड व्हॉल्यूम. ओके मित्रांनो, सॉलिडमध्ये असेल तर आपण काय म्हणणार, त्याला मास आहे, काहीतरी वजन असणार आहे. व्हॉल्यूममध्ये असणार तर अर्थात ते आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो, ते लिटरमध्ये मोजणार, नाही का. समजा तुम्हाला मिल्क आणायचे तर तुम्ही कशामध्ये मोजणार, तर ते काय मोजणार तुम्ही, तर लिटरमध्ये मोजणार. बटाटे आणायचे, स्थायू आहे तो, सॉलिड आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं मास जे आहे तुम्ही कशामध्ये मोजणार, तर के जीमध्ये मोजणार. तर या दोन प्रॉपर्टी आहेत, मास अँड व्हॉल्यूम आर टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. Many kinds of matter found in nature are the pure form, that is they contain only one constituent. In scientific language, matter made
ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड सबस्टन्स. आता मित्रांनो मॅटर जे आहे ते एकापासून तयार होतं फक्त, त्याला आपण काय म्हणतो सबस्टन्स असेही म्हणतो. उदाहरणार्थ इथे दिले बघा, गोल्ड असेल, डायमंड असेल, वॉटर असेल. आता गोल्डमध्ये मित्रांनो दुसरं काय असणार आहे, गोल्डच असणार आहे की नाही. समजा काही गोल्डचा एखादा गोळा असेल, त्याच्यामधून छोटा पार्टिकल तरी काढायचा असेल तर ते गोल्डच असणार आहे. डायमंडमध्ये त्याच पद्धतीने असणार आहे. म्हणजे फक्त एक आणि एकच पार्टिकल असेल त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, सबस्टन्स असे म्हणणार. अदर काइंड ऑफ मॅटर आर मेड ऑफ 2 or more सबस्टन्स, दे आर कॉल्ड मिक्सचर. आणि एकापेक्षा समजा जास्त घटक असतील तर त्याला आपण म्हणणार मिक्सचर. आपण जे वरती एक्झाम्पल बघितले ते होतं बघा, खिचडी आहे, शरबत आहे. तर इथे एकापेक्षा जास्त घटक. खिचडीमध्ये काय आहे मित्रांनो, डाळ आहे, चावल आहे, शेंगदाणे असतील किंवा अजून काही आपण घटक टाकतो. म्हणजे ते काय एकापेक्षा जास्त आहेत, प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, म्हणून ते आहे मिक्सचर. आणि हे लक्षात ठेवा, मिक्सचरमधलं जे ते जे कन्स्टिट्यूएंट असतात त्याचं प्रोपोर्शन जे ते फिक्स नाही आहे. शरबतचं प्रोपोर्शनसुद्धा फिक्स नाही आहे. आता 1 चमचा साखर टाकली काय आणि 2 चमचा साखर टाकली काय, ते शरबतचं शरबत राहणार आहे. मग त्यामध्ये एकापेक्षा जास्त पदार्थही असतात आणि त्याचं प्रोपोर्शन जे ते फिक्स नसतं, त्याला आपण म्हणतो मिक्सचर. ओके, पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्सचर्स, वॉटर शरबत, आयरन, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, कॉपर, ब्रास, सॉईल. तर यामध्ये मिक्सचर कोणकोणते ते आपल्याला विचारलं आहे. तर ऑब्व्हियसली शरबत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल इथे एअर आहे, मिक्सचर आहे, कारण की त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर बरेचसे आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे मित्रांनो ब्रास आहे, नाही का. हे सर्व काय मिक्सचर आहे असं आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे बघूया. टेक अ वॉटर इन अ टी पॉट अँड कवर इट. हीट द वॉटर टू अ बॉईल. व्हॉट डू यू सी ऑन इनसाइड ऑफ द लीड. ओके, पुढचं आहे फिल वॉटर इन अ स्प्रे पंप. स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. आता मित्रांनो हा स्प्रे करतोय बघा इथे, नेमका नाही का. आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक उदाहरण दिलं होतं. समजा एक वॉटर जे आहे ते गरम करायचे आपल्याला, तर काय दिसून येणार आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आपल्या इथे मिळेल ते बघा. द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन इनसाइड ऑफ द लीड ऑफ अ टी पॉट आर फ्रॉम कंडेन्सेशन ऑफ द वेपर फ्रॉम द बॉइलिंग वॉटर. मित्रांनो ज्यावेळेस पाणी उकळतं, आपण घरामध्ये सुद्धा बघतो बरं नाही का, पाणी ज्यावेळेस गरम केलं जातं, वरती समजा झाकण ठेवलं तर काय होतं, तर तिथे कंडेन्सेशन ही प्रक्रिया होते नाही का. पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ ती वरती ज्या झाकणाला लागते, पुन्हा त्याला हवा लागते आणि पुन्हा त्याचे ड्रॉपलेट्स जे ते तयार होतात. म्हणजे संगणनाची प्रक्रिया जी आहे तिथे आपल्याला झालेली दिसून येते. ओके, वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज कंपोज ऑफ एक्स्ट्रीमली टिनी पार्टिकल्स अँड देअरफॉर वी कॅनॉट इवन सी देम. आता मित्रांनो अतिशय लहान पार्टिकल जे त्याचे तयार होतात नाही का. आता कोणतं एक मॅटर घेऊया, त्याचा छोट्यात छोटा जो पार्टिकल आहे मित्रांनो, तो जर आपण करत गेलो त्याला आपण ॲटम म्हणतो, हे आपण शिकलोत नाही का. मग हे ॲटम जे आहेत मित्रांनो, हे आपल्या नेकेड आईजला दिसत नाही, ते इनव्हिजिबल असतात. परंतु त्याचा जो पार्टिकल आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीसुद्धा त्या सबस्टन्सच्या असतात असं आपल्याला सांगता येईल. सिमिलरली ऑल सबस्टन्स आर मेड ऑफ एक्स्ट्रीमली टिनी पार्टिकल. The smallest particle of substance are molecule. A substance whose molecules are made one of more atoms which are exactly alike is called an element. थोडक्यात मित्रांनो समजा गोल्डचं उदाहरण घेऊया नाही का. गोल्डचे एवढे लहान बारीक बारीक तुकडे करत जायचे तर शेवटपर्यंत त्याच्या फक्त काय शिल्लक राहील, मॉलिक्यूल शिल्लक राहील. आणि मॉलिक्यूल कशापासून तयार झाला असतो तर काही त्याच्या ॲटमपासून. मग मित्रांनो तो ॲटम घेतला काय आणि ते गोल्डचा मोठा गोळा घेतला काय, प्रत्येकाच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या गोल्डच्याच असणार आहे, सेमच असणार आहे. मग फक्त त्याची सिंगल प्रॉपर्टी असते, त्यालाच आपण काय म्हणतो, एलिमेंट असे म्हणतो. अ सबस्टन्स हुज मॉलिक्यूल आर मेड ऑफ वन ऑर मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक, दॅट इज कॉल्ड एलिमेंट. त्यालाच आपण मित्रांनो एलिमेंट असं म्हणणार आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे ज्या पदार्थाच्या मॉलिक्यूलमध्ये एकाच प्रकारचे अणू असतील त्यांना आपण काय म्हणणार, एलिमेंट असं म्हणणार. ओके, पुढे बघूया. वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्स बाय द डिकम्पोजिशन ऑफ एन एलिमेंट. मित्रांनो त्या एलिमेंटचं समजा आपण डिकम्पोजिशन केलं, लहानात लहान करत गेलो तरी आपल्याला वेगळा जो आहे तो त्याच्यामधून एलिमेंट जो आहे तो मिळणार नाही, तो त्याच प्रकारचा एलिमेंट मिळणार आहे. गोल्डमधून किती स्मॉल करत गेलो, ॲटमपर्यंत गेलो तरी त्याचा जो लहान पदार्थ आहे तो कोणता मिळणार आहे आपल्याला, तर तो गोल्डच मिळणार आहे. ओके, पुढे बघूया. The smallest particle of element are made of only one type of atom. We cannot see atoms with the naked eyes. आपण त्यांना नुसार डोळ्यांनी मित्रांनो बघू शकत नाही नाही का. बट
when cores of atoms comes together their total volume is large and enough to visible to our eyes. मात्र मित्रांनो असे कोट्यावधी प्रकारचे जे ॲटम जवळ आले तर मग ते आपल्याला डोळ्यांना दिसण्या एवढे मोठे होतात. प्रत्येक एलिमेंटमधील ॲटमचं जे मास आहे मित्रांनो किंवा व्हॉल्यूम आहे हे कसं असतं, डिफरंट्स एलिमेंट्स आर डिफरंट. प्रत्येकाचं सोन्याचं गोल्डचं वेगळं आहे, त्याचप्रमाणे कॉपरचं वेगळं असणार आहे. प्रत्येक ॲटमचं मास असेल, व्हॉल्यूम असेल हे वेगवेगळं असतं. त्याची प्रॉपर्टी जी आहे ती वेगवेगळी असते असं आपल्याला सांगते. म्हणजेच मित्रांनो एलिमेंट म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. A substance whose molecule are made of one or more atom which are exactly alike is called element. मित्रांनो तो कितीही लहान पार्टिकल म्हणला असेल मात्र तो एकच प्रकारचा असेल तर त्याला आपण म्हणणार एलिमेंट. लक्षात ठेवा. ॲटम म्हणजे काय? ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. एलिमेंटचा जो लहान पार्टिकल आहे तो म्हणजे काय होईल? ॲटम. आणि मोलिक्युल शब्द पण आला होता. मोलिक्युल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा एलिमेंट म्हणजे काय आणि ॲटम म्हणजे काय. एलिमेंट म्हणजे पुन्हा सांगतोय अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड ऑफ वन ऑर मोर ॲटम विच आर एक्झॅक्टली अलाइक. म्हणजे एलिमेंट म्हटला त्याच्यामध्ये दुसरा नसणारच आहे. हायड्रोजनचा एलिमेंट फक्त हायड्रोजन, गोल्डचा एलिमेंट फक्त त्यामध्ये काय असणार आहे? गोल्ड. हे लक्षात असू द्या. द डेट सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स. टोटल जर मित्रांनो एलिमेंट जर पाहिले तर किती आहेत तर ते आहेत 118. ऑफ दीज 92 एलिमेंट्स ऑकर इन नेचर. त्यापैकी 92 एलिमेंट जे आहेत मित्रांनो हे कशामध्ये आहेत? नेचरमध्ये आहेत. आणि रिमेनिंग आर मॅनमेड. मग बाकीचे जे आहेत ते आपल्या शास्त्रज्ञांनी ते तयार झालेले आहेत. आता हे नेमके कोणकोणते आहेत मित्रांनो एलिमेंट्स ते बघा. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर नाही का. अ फ्यू ऑफ द इम्पॉर्टंट नॅचरल एलिमेंट्स. हे सुद्धा आपल्याला निसर्गातून मिळालेले एलिमेंट्स आहेत असं आपल्याला सांगता येईल. ओके. डेमोक्रिटिस नेम द स्मॉल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट ॲटम बिकॉज इन द ग्रीक लँग्वेज ॲटम्स मीन इंडिव्हिजिबल. आता मित्रांनो डेमोक्रिटिस नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याने काय केलं, ते स्मॉल पार्टिकलला ॲटम नाव दिलं. आता ॲटम म्हणजे काय? ते ॲटम म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल इंडिव्हिजिबल म्हणजे अविभाज्य. जॉन डॉल्टन इन 1803 मध्ये त्याने असं सांगितलं की जो ॲटम जो आहे हा मित्रांनो कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिवायडेड इंटू स्मॉलर पार्टिकल ऑर डिस्ट्रॉय. म्हणजेच ॲटम जो आहे मित्रांनो हा आपल्याला त्याला नष्टही करता येत नाही, डिस्ट्रॉयही करता येत नाही त्याला, त्याचप्रमाणे त्याला डिव्हाइडसुद्धा करता येत नाही असं जॉन डॉल्टन यांनी 1803 मध्ये सांगितलं होतं. ही यूज सर्टेन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. आता अशा प्रकारचे त्याने सिम्बॉल्स दिले होते सुरुवातीला. कॉपर असेल तर या पद्धतीने, सल्फर असेल तर असा, हायड्रोजन या पद्धतीने दर्शवायचा असं त्याने मित्रांनो सुरुवातीला सांगितलं होतं. आय होप मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कळालं असेल. कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे पुढच्या लेक्चरसाठी आपण पुढचे व्हिडिओ तयार करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड बाय.